हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जून महिन्यासाठी जे आशीर्वादाचं वचन प्राप्त झालेलं आहे ते आपण पाहूया. यशाया 42 अध्याय आणि 3 वचन. छेफलेला बोल तो मोडणार नाही, मिणमिणती वाद तो विझवणार नाही, तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल. हालेलुया. वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं करो. आणि प्रियांनो, हा मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि 24 तास राहिलेले आहेत. आपण नवीन महिन्यात प्रवेश करणार आहोत. आणि खूप जणांची परिस्थिती ही आज बिकट आहे. आणि नुकतंच मी ज्या भागात काम करत आहे, ज्या ठिकाणी काम करत आहे, त्याच्या आजूबाजूला किंवा त्या ठिकाणी देखील अनेकांचे जॉब गेलेले आहेत. अनेक कंपन्या हिंजवडी परिसरातील ह्या विस्थापित झालेल्या आहेत, परराज्यात गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे हजारो लोकांवर बेरोजगारीची खुराड कोसळलेली आहे. आणि परिस्थिती अशी आहे प्रियांनो, किती चेपलेला बोलू जसा असतो, मिणमिणती वाद जशी असते तशी अनेकांची परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच परिस्थितीला अनुसरून देवाने मला हे वचन दिलेलं आहे. हालेलुया. देव मला आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवरनं किंवा स्वानुभवातून देव मला वचनाची प्रेरणा देत असतो. आणि तसाच काहीसा प्रसंग नुकताच काल माझ्या जीवनात घडला. आणि मी लिफ्टमध्ये जवळपास 20-25 मिनिटं अडकलो होतो. तिथं हवेचा थेंब नव्हता, प्रकाश येत नव्हता आणि एकदम अंधार आणि एकदम असं हवा नव्हती. अशा ठिकाणी मी 20 ते 25 मिनिटं अडकलो होतो आणि घामीघूम झालो होतो. आणि पार मला असा अनुभव आला की जसं मी अग्नीच्या भट्टीत आहे, जसं क्षेत्रात मेषात अभेदनगरला टाकण्यात आलं होतं. आणि गुदमरत होतो, श्वास गुदमरत होता आणि फार कठीण परिस्थितीतून मी ते 20-25 मिनिटं गेलो. आणि आमच्या बिल्डिंगच्या वॉचमननी मला त्यातून बाहेर काढला आणि देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली. हालेलुया. की चेपलेला बोल मोडणार नाही, मिणमिणती वाद तू विझवणार नाही. आणि प्रियांनो, मला का देव ह्या वचनाची प्रेरणा दिलेली आहे की अनेकांची परिस्थिती आज तशी आहे. चेपलेला बोलप्रमाणे त्यांची परिस्थिती झालेली आहे, मिणमिणती वाद प्रमाणे त्यांचं आयुष्य झालेलं आहे. की कधी ते विझील सांगता येत नाही, कधी तो बोल मोडून पडेल सांगता येत नाही. बोलू हे आपल्या शरीराचं प्रतीक आहे आणि वाद हे आपल्या जे नागपुडीत श्वास आहे त्याचं प्रतीक आहे. हालेलुया. आणि कधी आपलं हे जीवन प्रवास संपेल सांगता येत नाही. आणि अशी अनेकांची परिस्थिती आहे की ते म्हणत आहेत की आता संपलं, आता इथून बाहेर पडणं शक्यच नाही, आता इथून पहिल्यासारखं होणं शक्यच नाही. आणि त्यांच्यासाठी देवाने मला हे वचनाची प्रेरणा दिलेली आहे. मी स्वानुभवातून हे बोलत आहे. देव प्रथम जे वचन देतो ते प्रथम वचनाची प्रचिती तो माझ्या जीवनात देतो आणि मग ते वचनाची मला प्रेरणा देत असतो. आणि त्या अनुभवातून मी गेलेला असतो, त्यामुळं मी तुम्हाला सांगण्यास समर्थ आहे प्रियांनो. कारण देवाचं वचन म्हणतं की तो तुम्हाला परीक्षेत ह्यासाठी जाऊ देतो की तुम्ही ते सहन कराव्यासाठी आणि इथं जे त्या परीक्षेतून जात आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी तुम्ही समर्थ असावे. आणि त्या सामर्थ्याने मी तुम्हाला हे वचन सांगत आहे की जरी आज तुमची अवस्था चिपलेल्या बोलूसारखी झालेली आहे, मिणमिणत वातेसारखी तुमची परिस्थिती झालेली आहे, घाबरू नका प्रियांनो. जरी तुमची नोकरी व्यवसाय संकटात आलेला आहे, जरी तुमचं कुटुंब संकटात आलेलं आहे, अनेकांचे कुटुंब आज मोडण्याच्या परिस्थितीत आहेत, त्यांचे नातेसंबंध बिघडलेले आहेत, ते घटस्फोटाच्या मार्गावरती आहेत. माहीत नाही प्रियांनो, हे वचन कुणाकुणासाठी लागू आहे, त्या प्रत्येकासाठी हे वचन लागू होणार आणि त्यांच्या जीवनात हे वचन कार्य करणार प्रियांनो. कारण की देवाचं वचन यशाया 45 अध्याय, देवाचं वचन हे कसं आहे प्रियांनो, जे आकाशातून पडतं आणि जमीन हिरवीगार केल्या वाचून व पेरणाऱ्यास बी दिल्या वाचून ते निष्फळ होऊन परत जात नाही, तसं देवाचं वचन आहे. आणि ज्या कारणासाठी, ज्या व्यक्तींसाठी, ज्या उद्देशासाठी देवाने हे वचन मला दिलेलं आहे, तो लिफ्टचा अनुभव मला दिलेला आहे, ते व्यर्थ जाणार नाही प्रियांनो. ते माझी घालमेल, ते माझं घामाचे थेंब, ती माझी जीवाची झालेली कासावीस परमेश्वर व्यर्थ जाऊ देणार नाही. तर जे कोण त्या परिस्थितीतून जात आहेत त्यांना
सांत्वन मिळावं, त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर येण्यास शक्ती मिळावी, प्रेरणा मिळावी, यासाठी देवाने हे वचनाची मला प्रेरणा दिलेली आहे. ते व्यर्थ जाणार नाही. तो परीक्षेचा प्रसंग व्यर्थ जाणार नाही. शगलत, मेषक, अबेदनगो अग्नीच्या भट्टीत गेले, दानियल सिंहाच्या गुहेत गेला, पण ते त्यांचं जाणं व्यर्थ गेलं नाही प्रियांनो. जेव्हा ते बाहेर आले, अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, अनेकांनी त्यांच्या देवावर विश्वास ठेवला आणि अनेकांनी देवाचं गौरव केलेलं आहे. त्या काळच्या राजांनी देवाचं गौरव केलेलं आहे. त्या काळच्या सर्व प्रजेने, सर्व सेनापती, अधिकारी सर्वांनी देवाचं गौरव केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा परमेश्वर तुम्हाला एखाद्या परीक्षेतून जाऊ देतो, एखाद्या संकटातून जाऊ देतो, एखाद्या वादळातून जाऊ देतो, त्यामुळे देवाचा महान उद्देश असतो, महान योजना असते प्रियांनो. आणि अशीच एक योजना योहान 9 अध्याय 3 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक जन्मांध व्यक्ती होता आणि प्रभू श्री ख्रिस्ताला प्रश्न विचारण्यात आला की हा जन्मांध व्यक्ती का जन्मास आला. तेव्हा प्रभू ख्रिस्ताने उत्तर दिलं की देवाची कार्य प्रकट होण्यासाठी हा जन्मांध म्हणून जन्मास आला. आणि देवाने त्याला बरं केलं प्रियांनो. हालेलुया. आपला परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. आपला परमेश्वर कृपाळू परमेश्वर आहे. तो आपल्या हजारो पिढ्यांवर दया करणारा, कृपा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, जरी आज तुमची परिस्थिती तशी आहे, माहीत नाही तुम्ही आज कुठल्या चेपलेल्या अवस्थेत आहात, माहीत नाही कुठलं संकट तुमच्या जीवनावर आलेलं आहे, माहीत नाही कुठलं संकट तुमच्या नोकरीवर आलेलं आहे, माहीत नाही कोणतं संकट तुमच्या कुटुंबाला आलेलं आहे, माहीत नाही कोणतं संकट तुमच्या मुलाबाळांना आलेलं आहे, माहीत नाही. पण मला आज देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे. तुम्ही कितीही चेपलेल्या अवस्थेत असा, तुमची वाद कितीही मिणमिणत असू द्या, ती विझणार नाही प्रियांनो. तो चेपलेला बोलू मोडणार नाही प्रियांनो. विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवाच्या संदेशावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल प्रियांनो. हे वचन देवापासून आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेशिवाय, मार्गदर्शनाशिवाय कोणताही संदेश देऊ शकत नाही प्रियांनो. ठीक आहे, काही खोटे संदेश आहेत, त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. पण जे खरे संदेश आहेत ते देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेशिवाय कोणताही संदेश देऊ शकत नाही. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेशिवाय, मार्गदर्शनाशिवाय ते कोणाला आशीर्वादित करू शकत नाही. देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेशिवाय, मार्गदर्शनाशिवाय ते कोणाला शाप देऊ शकत नाही. बालाम संदेष्टाला सांगितलं होतं, बालकांनी द्रव्य देऊन की जा इस्रायल लोकांना शाप दे. पण जेव्हा तो शाप द्यायला गेला तेव्हा त्या मुखातून आशीर्वादच निघाले, कारण की देवाची योजना होती ते लोकांना आशीर्वाद देण्याची. हालेलुया. आज माहीत नाही सैतानाचा डाव काय आहे, सैतानाचे प्लॅन तुमच्या जीवनाविषयी काय आहेत माहीत नाही. कारण की प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्यायानुसार आपला काळ थोडा आहे. 12:12 आपण ते वचन वाचूया. प्रकटी 12:12, प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्याय 12 वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 12व्या अध्याय 12 वचन. यास्तव स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा, पृथ्वीवर समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे, कारण आपला काळ थोडा आहे असे समजून अतिशय संतप्त झालेला सैतान उठून तुम्हाकडे गेला आहे. आणि पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवलेला आहे. पृथ्वीवर जे सध्या घडत आहे ना, ते सर्व सैतान अतिशय संतप्त झालेला आहे आणि त्याच्याकडे काळ थोडा आहे. म्हणून काय म्हणतात ना, ज्याचा काळ थोडा असतो तो फार मोठ्याने जळत असतो. तसं सैतान आपला काळ थोडा आहे हे समजून फार मोठ्याने कामाला लागलेला, फार जोराने कामाला लागलेला आहे. आणि तो विशेषतः देवाचे लोक आहेत, देवाचे पुढारी आहेत, देवाचे सेवक आहेत, त्यांच्या पाठीस लागलेला आहे. ते चांगले विश्वासणारे आहेत, त्यांच्या पाठीस लागलेला आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, त्या सैतानापेक्षा, या जगातल्यापेक्षा तुम्हामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. आणि तुम्हामध्ये जो आहे तो मोठा आहे आणि तो सर्व सामर्थ्यशाली आहे. त्याच्याकडे सर्व मरणाच्या, अधोलोकाच्या, स्वर्गाच्या, सर्वाच्या सत्ता, अधिकार आणि खेळले आहेत प्रियांनो. आणि तुम्हाला काय भ्यायचं आहे? एक वचन वाचूया, मत्ती 16 अध्याय आणि 18 वचन. का मी हे वचनाची प्रेरणा देत आहे? की तुम्हाला उत्तेजना मिळावी, तुम्हाला नवीन धीर मिळावा. ठीक आहे, तुमची नोकरी जाण्याच्या परिस्थितीत आहे, जरी नोकरी जाणार नाही गेली तरी लगेच देव परमेश्वर तुमची दुसरी सोय करेल.
तुमचा बोल मोडू देणार नाही. तुमचं कुटुंब तुटण्याच्या अवस्थेत आहे, देव ते सर्व सुरळीत करेल. तुमचं कुटुंब मोडू देणार नाही. तुमचे मुलं मुली संकटात आहेत, मोठ्या त्रासात आहेत, मोठ्या आजारात आहेत, तो त्यांचा नाश होऊ देणार नाही. मत्थे 16 अध्याय आणि त्यातील 18 आणि 19 वचन वाचतो. आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काही चालणार नाही. या मंडळी पुढे, या विश्वासांपुढे, या चर्च पुढे, या देवाच्या सेवकांपुढे, या देवाच्या पुढाऱ्यांच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे म्हणजे सैतानाचे काही चालणार नाही. हालेलुया. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. काय भ्यायचंय तुम्हाला? काय छोट्याशा आजाराला, छोट्याशा वादळाला, छोट्याशा संकटांना, त्या परिस्थितीला काय भ्यायचं आहे? कारण की तुमच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. तुमच्या पुढे सैतान टिकाव धरू शकणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ता पुढे सैतान टिकाव धरू शकला नाही. 3 वेळा त्याने आरण्यात प्रभू येशूची परीक्षा पाहिली, पण शेवटी तो पळून गेला. आणि सैतान तुमच्या पुढे टिकणार नाही. अधोलोकाच्या द्वाराचे तुमच्या पुढे काही चालणार नाही. कारण की परमेश्वराने सर्व सत्ता अधिकार आपल्याला दिलेला आहे. मार्क 16 अध्याय 16 ते 18 वचनानुसार त्यांनी साप व विंचूयांना तोडवण्याचा, सर्व अशुद्ध शक्तीवरचा, भूते काढण्याचा, सर्व रोगाचा बळी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. काय तुम्ही देता? काय थोडं सध्या चेपलेल्या अवस्थेत आहात? देव तुम्हाला आकार देत आहे. एस्केल 18 अध्यायामध्ये परमेश्वराने एस्केलाला कुंभाराकडे नेलं आणि त्याला दाखवलं की ते मडख बनत असतानाच ते बिघडलं. मग परमेश्वराने ते मोडून तोडून ते चोपून पुन्हा त्याचे नवीन पात्र बनवले. एक मानाचं पात्र तो तुम्हाला बनवत आहे. उपयोगी पात्र, स्वामीस उपयोगी पात्र असं तुम्हाला तो बनवत आहे. आणि त्यामुळे थोडं चेपलेल्या अवस्थेतून तो तुम्हाला नेत आहे. थोडा वादळातून, संकटातून तो तुम्हाला नेत आहे. पण भिवू नका, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आलेल्या एक शेवटचं क्लोजिंग वचन आपण बोलतो ते रोम पत्र 8 अध्याय आणि त्यातील 32 वचन. परमेश्वर तुम्हाला अनुकूल असल्यास तुम्हाला प्रतिकूल पण. देव जर तुम्हाला अनुकूल आहे तर तुम्हाला प्रतिकूल. ठीक आहे, मी माझं बायबल बंद केलेलं आहे. मला जे काही ह्या नवीन महिन्यासाठी जी काही देवाने प्रेरणा दिलेली आहे की चेपलेला बोलू मोडणार नाही, मिणमिणती वाद विझवणार नाही. परमेश्वर हा जून महिना तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या नोकरी व्यवसायाला, तुमच्या सेवा कार्याला, तुमच्या मंडळीला सर्व आशीर्वादाचा जावो. गॉड ब्लेस यू. आमेन.